हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवत होते कानासाठी डाळीचं वरण. तर डाळीचं वरण म्हणजे मी मिक्स डाळी वापरते त्याच्यासाठी. तुरीची डाळ घेतलेली आहे थोडी आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. छानशी अशी डाळ शिजवून घेतलेली आहे. कुकरलाच लावली होती मी, भातही बनवला त्याच्यासाठी. आणि डाळ छान शिजवून घेतली. तेल टाकलं, तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली. कढीपत्ता पण टाकला थोडासा आणि थोडा लसूण टाकला त्यामध्ये. परत मग टोमॅटो पण ॲड करून घेतलं मी. आणि हिरवी मिरची वापरली मी इथं. हिरवी मिरची म्हणजे कशासाठी वापरायची, मला तरी वाटतं की हिरवी मिरचीचंच थोडं तिखट सुरुवातीला खायला दिलं पाहिजे. मिरचीचं तिखट त्यातमध्ये होऊन मिरची तिखट लागू नये अजून म्हणून मिरची आपण बाहेर काढू शकतो. तसं लाल तिखट वगैरे चटणी वगैरे टाकली तर ते काढता नाही येत, मग मुलं तिखट खायला शिकत नाहीत, खूप त्रास देतात. त्यामुळं मग मिरची हिरवी वापरलेली आहे. थोडं कोथिंबीर पण टाकून घेतली, हळद टाकली, थोडंसं मीठ पण टाकलं होतं त्यामध्ये मी. आणि फेटून घेतलेली डाळ त्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि थोडंसं आपल्याला जसं पाहिजे तसं याच्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. लहान मुलांना डाळ जास्त गेली पाहिजे खाण्यामध्ये, त्यामुळं मी असं थोडं घट्टच ठेवलेली आहे त्याला. आणि तूप टाकूनही तुम्ही देऊ शकता. आणि जेव्हा आपण भात शिजवतो ना लहान मुलांसाठी, तेव्हा थोडा घट्ट मी म्हणजे असं एकदम चिकट भात बनवते त्याच्यासाठी, जेणेकरून डायजेस्ट पण चांगलं होतं. मी तर या पद्धतीने वरण भात बनवते. मग तुम्ही कसं बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.